बघा आता स्केलर प्रोडक्ट मध्ये आपण काय बघितलं होतं, स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट इथे डेफिनेशन काय होती त्याची, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. आता वेक्टर प्रोडक्ट और याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात, कारण हा दाखवतो कशाने, आपण क्रॉसने, म्हणून त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. हा डॉटने दाखवतो म्हणून डॉट प्रोडक्ट, येतो स्केलर मध्ये म्हणून स्केलर प्रोडक्ट. हा दाखवतो आपण क्रॉसने, ए बार क्रॉस बी बार, क्रॉसने दाखवतो म्हणून क्रॉस प्रोडक्ट, आणि व्हेक्टर मध्ये येतो, स्केलर मध्ये येत नाही म्हणून त्याला व्हेक्टर प्रोडक्ट म्हणतो. तर याची डेफिनेशन काय आहे, ए बार आणि बी बार असेच दोन व्हेक्टर्स असतील, angle between them is theta, then their cross product or vector product is AB sin theta into n cap. AB sin theta into n cap. ही त्याची डेफिनेशन आहे. AB cos theta स्केलर मध्ये आलंय, इथे AB sin theta हा स्केलर आहे, पण त्याला मल्टिपल हा युनिट वेक्टर आहे. मग ह्या युनिट वेक्टरची ह्या स्केलरमुळे मॅग्निट्यूड कमी जास्त होते, समजलं. आता इथे याच्या डेफिनेशन मध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं, ए बार क्रॉस बी बार जे येतंय ए बी साइन थिटा इंटू एन कॅप, त्याच्यामध्ये ए बार क्रॉस बी बार इज अ न्यू वेक्टर. हा वेक्टर तयार होतो नवीन, आणि तो वेक्टर कसा असतो, परपेंडिक्युलर. ए बार क्रॉस बी बार हा नवीन वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. हे जे दोन वेक्टर असतात, ह्या दोन्ही वेक्टरला तो असा परपेंडिक्युलर असतो. या पेनने दाखवलेला हा नवीन ए बार क्रॉस बी बार आहे, तर त्याची डायरेक्शन इकडे असते, या दोघांना तो परपेंडिक्युलर असतो. सिच्युएशन अशी आहे, तुमच्या लक्षात येत आहे ना हे काय आहे ते, हा नवीन वेक्टर तयार होतो, दिस इज ए बार क्रॉस बी बार. हे ए बार आणि बी बार पासून नवीन वेक्टर तयार झालाय, ए बार क्रॉस बी बार हा पेनने दाखवला इकडे, तो दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. सेकंड, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, इट्स मॅग्निट्यूड इज ए बी साइन थिटा. त्याची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ किती असते, ही ए बी साइन थिटा एवढी असते. म्हणजे ए ची मॅग्निट्यूड इंटू बी ची मॅग्निट्यूड आणि इंटू ह्या थिटाचा साइन रेशो, समजलं. चौथी गोष्ट, इट फॉलोज राईट हँडेड ट्रिपलेट. म्हणजे राईट हँडेड स्क्रू रूल सारखं. म्हणजे काय, हा वेक्टर आहे राईट हँडेड ट्रिपलेट, म्हणजे हा राईट हँड आहे, ह्या राईट हँडचे हे दोन बोट आणि थंब. तर समजा हे असं पकडलं, हा हे बोट म्हणजे हे बोट, अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ए बार, आणि हे मधलं बोट म्हणजे काय आहे, बी बार आहे. त्यांच्या मधला हा अँगल दिसतोय तुम्हाला, थिटा इज अँगल बिटवीन देम. आणि हा जो ए बार क्रॉस बी बार येतो तो म्हणजे हा थंब आहे, अंगठा, आलं का लक्षात. आणि मग हे उरलेली दोन बोटांची टोक काय दाखवतात, डायरेक्शन ए बार टू बी बार. म्हणजे इथे डायरेक्शन अशी आहे, ए बार क्रॉस बी बार. रीड कसं करायचं, ए बार क्रॉस बी बार असेल तर ह्या अंगठ्यात म्हणजे हे दोन बोट असं दाखवतात, हे ए बार क्रॉस बी बार, डायरेक्शन ए टू बी, ए बार क्रॉस बी बार. तर अंगठा काय दाखवतो, त्याची डायरेक्शन इकडे आहे असे दाखवतो. आणि तुम्ही तेच जर असं लिहिलं, हे डायरेक्शन उलटी आहे, ही बी बार टू ए बार झाली, बी बार टू ए बार. ही बी बार टू ए बार असेल तर डायरेक्शन अशी उलटी असते त्याची मागे. लक्षात आलं का. म्हणजे हा वेक्टर इथे असा आहे, पेनाच्या टोकाची त्याची डायरेक्शन आहे, इथं उलटा आहे. लक्षात येतोय का, डायरेक्शन बदलली तर डायरेक्शन नेहमी अशी ठेवायची, समजलं. राईट हँडेड स्क्रू रूल थोडक्यात. स्क्रू कसा आपण इथे जर स्क्रू फिट करायचा असेल तर स्क्रू ड्रायव्हर आपण असा फिरवतो, बरोबर आहे. कोणताही स्क्रू ड्रायव्हर स्क्रू फिट करण्यासाठी बोटाच्या टोकांच्या दिशेत फिरवावं लागतं. असं कधीही होत नाही, कोणती कंपनी असा स्क्रू बनवत नाही की ती उलटा फिरवावा लागतो असा बोटांच्या विरुद्ध दिशेत. असा स्क्रू पकडला तर बोटांच्या टोकांच्या दिशेतच आपण स्क्रू ड्रायव्हर फिरवतो, म्हणजे तो स्क्रू पुढे पुढे जातो पुढच्या डायरेक्शन मध्ये. उलट फिरवलं तर मागे मागे येतो. यस नो.
हा, मग लाईक दॅट इथे हे स्क्रू रूल सारखं असं हे डायरेक्शन अशी आहे ए टू बी, ए बार क्रॉस बी बार, अगोदर ए नंतर बी, तर डायरेक्शन इकडे असेल, अंगठ्याचे दिसेल. आणि म्हणजे अगोदर जो लिहिलेला असेल तो बी बार आधी लिहिला तर हे उलट होईल, डायरेक्शन मागे जाईल त्याची. समजलं? नेहमी एक लक्षात ठेवा, जो अगोदर लिहिलेला असतो त्याच्या तो आणि हा बी बार, हे बघा ए बार क्रॉस बी बार, डायरेक्शन इकडे. समजलंय का आता तुम्हाला? राईट हँडेड ट्रिपलेट, ही ट्रिपलेट 3 डेफिनेशन कळाली का? येस नो उत्तर द्या मला. ठीक आहे, मग आता ही वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट नाव टाका वरती, त्याची डेफिनेशन लिहा, साइड लाईन फिगर काढा पटकन. आता मला सांगा, आपण इथे एन कॅप का लावतो? तर ही जी काही त्याची मॅग्निट्यूड आहे, तर एन कॅप म्हणजे याच्या अलॉंग युनिट वेक्टर घेतो, त्याची इथे हे लिहिलं का मी, मॅग्निट्यूड एबी साइन थिटा, याची लेंथ एबी साइन थिटा असते आणि याच्या अलॉंग एन कॅप असतो. मग एन कॅपला एबी साइन थिटाने मल्टिप्लाय केलं की त्याची मॅग्निट्यूड मिळते, किती लांब आहे तो. समजलं का? ठीक आहे, आता त्याच्या प्रॉपर्टीज बघूया. पहिली प्रॉपर्टी, इफ ए बार इज पॅरलल टू बी बार किंवा ए बार अँड बी बार आर कोलिनियर, ए बार अँड बी बार आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजेच कसे असतात ते? कोलिनियर म्हणजे कोणते वेक्टर्स? पॅरलल. जर ए बार आणि बी बार पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येईल रे? हे बघा, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा इंटू एन कॅप. पॅरलल असतील दोन वेक्टर्स तर त्याच्यामधला अँगल काय असतो? 0. म्हणजे ए बी साइन 0 डिग्री इंटू एन कॅप. ए बी साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? 0 असते. मग ए बी इंटू 0 इंटू एन कॅप काय होईल आन्सर? 0 इंटू व्हॉट एव्हर, हे सगळं काय? 0 की 0 बार? 0 बार. लक्षात ठेवा, मी बऱ्याच जणांना विचारतो तेव्हा ते 0 सांगतात. हे 0 होतं का? नाही, 0 म्हटल्यावर तो स्केलर होईल. लक्षात आलं का? म्हणून 0 बार ऑलवेज. म्हणून तुम्हाला विचारलं होतं मी, पण तुम्ही करेक्ट सांगितलं. तर हे ए बी इंटू 0 इंटू एन कॅप काय होतं? 0 बार होतं, नॉट 0. 0 म्हटल्यावर स्केलर प्रोडक्ट होईल तो. आलं का लक्षात? So इथे ए बार अँड बी बार आर कोलिनियर, देन ए बार क्रॉस बी बार इज 0 बार. सेकंड प्रॉपर्टी, इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असतील तर काय येईल रे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, हे परपेंडिक्युलर असतील तर हा अँगल होईल 90 डिग्री. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. बरोबर आहे ना? मग हे काय होईल? ए बी इंटू एन कॅप. बरोबर आहे? मग ए बी इंटू एन कॅप जर ते परपेंडिक्युलर असतं. आवाज येतोय तुम्हाला व्यवस्थित? थर्ड, आय जे के कॅप. सेल्फ क्रॉस प्रोडक्ट त्याच्या अगोदर सांगा काय असेल? सेल्फ क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस ए बार, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट ए बारचा ए बार बरोबर अँगल 0 असतो, म्हणून हे 0 बार येईल. लक्षात ठेवा, ही प्रॉपर्टी खूप वेळा यूज करतो आपण. ए बार क्रॉस ए बार इज 0 बार, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज 0 बार. आता सिमिलरली आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस के कॅप काय होईल? सेल्फ क्रॉस प्रोडक्ट, भले तो युनिट वेक्टर असो किंवा कोणताही असो, 0 बार. 0 बार. फिफ्थ प्रॉपर्टी, आय क्रॉस जे. आता इथे सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी लिहायची राहिली वरती, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार असतं का? हे आहे का इक्वल? नाही, हे कम्युटेटिव्ह नाही, नॉट कम्युटेटिव्ह. का नाही कम्युटेटिव्ह? ते नॉट कम्युटेटिव्ह. का कम्युटेटिव्ह नाही? हे ए बार क्रॉस बी बार असा जाईल आणि बी बार क्रॉस ए बार असा जातो. डायरेक्शन अपोजिट येते की नाही? आता दाखवलं मी, असा एरो करून आणि परत असा एरो करून. हे ट्रिपलेट त्यासाठीच दाखवलं ना मी, बरोबर? म्हणजे इथे हे असं मात्र आहे साधी प्रॉपर्टी, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार.
हे उलट पाहिजे. ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार इक्वल नाहीत, पण ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार. समजलं का? मायनस साइन म्हणजे ते असे एरो त्यांचे उलटे आहेत ना. एरो म्हणजे काय? डायरेक्शन त्यांची उलटी आहे. समजलं का? मायनस साइन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन. ए बार क्रॉस बी बार असा तर बी बार क्रॉस ए बार असा. दोघांची मॅग्निट्यूड ही ए बी साइन थिटाच असते. गॉट इट? 7 नंबरची प्रॉपर्टी मग काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस ए बार. मॅग्निट्यूड मात्र सेम असते दोघांची. तर हे प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. कम्युटेटिव्ह नाहीये क्रॉस प्रोडक्ट, पण हे मात्र असं आहे, हेही असं आहे. ओके. त्याच्यानंतर 8 नंबर प्रॉपर्टी बघा. आय क्रॉस जे अशी डायरेक्शन घेतली. आय क्रॉस जे, आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू काय येणार आहे? ते परपेंडिक्युलर आहेत तर के कॅप काय येणार? कुणी सांगतंय? वाय के कॅप. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलेला आहात म्हणून तुम्ही सांगितलं, बट वाय के कॅप. मग काय झालं? परपेंडिक्युलर आहेत म्हणून काय झालं? हा, तर हे बघा, हे याचं एक्सप्लेनेशन असं येतं. आपली डेफिनेशन काय आहे? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा इंटू एन कॅप. ही डेफिनेशन आहे की नाही? मग इथं जर घेतलं आय कॅप क्रॉस जे कॅप, आता इथं डेफिनेशन मध्ये ए बार म्हणजे आय कॅप आहे, बी बार म्हणजे जे कॅप आहे. इथं ए ची म्हणजे पहिल्याची मॅग्निट्यूड, तर आय कॅपची मॅग्निट्यूड 1, बी ची मॅग्निट्यूड द्यायची म्हणजे इथं जे कॅपची मॅग्निट्यूड 1. साइन त्यांच्यामधला अँगल किती आहे? 90 डिग्री. 90 डिग्री इंटू एन कॅप. आता ही व्हॅल्यू 1 आहे, ही व्हॅल्यू 1 आहे. 90 डिग्रीची व्हॅल्यू सुद्धा किती आहे? 1च आहे. म्हणजे 1 इंटू 1 हे सगळं 1 झालं. म्हणजे खाली काय शिल्लक राहिलं? एन कॅप. आणि हा एन कॅप कसा असणार आहे? परपेंडिक्युलर टू बोथ आय कॅप अँड जे कॅप. आय कॅप आणि जे कॅपला परपेंडिक्युलर असेल की नाही हा एन कॅप? येस नो? हा, मग तो परपेंडिक्युलर आहे एन कॅप, पण आता त्याला मॅग्निट्यूड इथं मल्टिप्लाय 1च आहे. बरोबर आहे, म्हणजे तो युनिट वेक्टरच आहे. यांचा जो क्रॉस प्रोडक्ट येतो आय कॅप आणि जे कॅपचा, तो कसा आहे? युनिट वेक्टर आहे, एन कॅप. पण यांना दुसरा जो परपेंडिक्युलर आहे अजून, तो के कॅप. आता इथं के कॅप म्हणजे असं लटकून ठेवता येत नाही म्हणून इथं काढलाय, पण के कॅप या दोघांना परपेंडिक्युलर असतो की नाही? बरोबर आहे. मग के कॅप असा परपेंडिक्युलर आहे यांना, आणि हा एन कॅप सुद्धा कसा आहे? परपेंडिक्युलरच आहे. म्हणजे के कॅपची डायरेक्शन इकडे आहे आणि ह्या एन कॅपची डायरेक्शन सुद्धा इकडे आहे. येस नो? बरोबर. आणि मग के कॅपची डायरेक्शन इकडे, एन कॅपची डायरेक्शन इकडे. दोघांच्या डायरेक्शन सेम आणि दोघांच्या मॅग्निट्यूड पण कशा आहेत? सेम. कारण के कॅप पण युनिट वेक्टर आहे, एन कॅप पण युनिट वेक्टर आहे. दोघांच्या मॅग्निट्यूड काय येतात? 1 येतात की नाही? बरोबर. म्हणजे एन कॅप आणि के कॅप काय झाले? डायरेक्शन सेम, मॅग्निट्यूड सेम, म्हणजे इक्वल व्हेक्टर झाले. आणि इक्वल व्हेक्टर मध्ये काय करू शकतो आपण? एकमेकांना रिप्लेस करू शकतो की नाही? मग एन कॅपला कशाने रिप्लेस करू शकतो आपण? के कॅपने. समजलं का सगळ्यांना काय येतं असं? आय कॅप क्रॉस जे कॅप इज वाय के कॅप. अंडरस्टँडिंग झालं पाहिजे कन्सेप्टचं. समजली कन्सेप्ट सगळ्यांना आता? ओके. बऱ्याच जणांना माहित होतं आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप, पण काय येतं हे माहित नव्हतं. काहींनाच माहित होतं. यस नो? ठीक आहे. मग आता हे अजून कसं होईल? आता जे क्रॉस आय काय होईल रे? जे क्रॉस आय मायनस के कॅप होईल की नाही? होईल. ओके. त्याच्यानंतर मग सिमिलरली, आता हे 8 नंबर मधला 1 लिहिला. सिमिलरली इथे जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप काय येणार? जे कॅप क्रॉस के कॅप सिमिलरली काय येणार? ते त्यांना परपेंडिक्युलर एन कॅप येणार, तो आय कॅपच्या अलॉंग येईल, आय कॅप. आणि के कॅप क्रॉस जे कॅप इज मायनस आय कॅप. सिमिलरली हे के कॅप क्रॉस आय कॅप इज मायनस जे कॅप, सॉरी जे कॅप, अँड आय कॅप क्रॉस के कॅप इज मायनस जे कॅप. तर ह्या 8 प्रॉपर्टीज लिहिल्या. आता एवढ्या लिहून घ्या, मग पुढच्या लिहूया. राईट डाऊन. ठीक आहे. आता पुढची प्रॉपर्टी बघा.
Angle between two vectors. The angle between A bar and B bar. आता इथे काय दिलेलं आहे, मॅग्निट्यूड त्याची मॅग्निट्यूड वरती डेफिनेशन मध्ये होती. तर ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड काय आहे, ए बी साइन थिटा. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू, ए बी इकडे ट्रान्सपोज केलं, ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड जो क्रॉस प्रोडक्ट येईल त्याची मॅग्निट्यूड अपॉन ए ची मॅग्निट्यूड इंटू बी ची मॅग्निट्यूड. फक्त हे इकडे ट्रान्सपोज केलंय अँगल काढण्यासाठी. समजलं. देन 10 नंबर अजून, जर ए बार असं दिलेला असेल A1 I cap प्लस A2 J cap प्लस A3 K cap आणि B बार जर असा 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये दिलेला असेल B1 I cap प्लस B2 J cap प्लस B3 K cap. अगदी तुम्ही 11वीतच शिकले फिजिक्स मध्ये हे. तर A बार क्रॉस B बार आपण काय घेतो, A बार क्रॉस B बार जेव्हा आपण ह्या दोन्हींचा त्या डॉट प्रोडक्ट मध्ये सांगितलं, जसा प्रोडक्ट घेतला तर पुढे जे एक्सपान्शन येईल ना, ते एक्सपान्शन कशाचं असतं, ह्या डिटर्मिनंटचं असतं. हे आपण असं का घेतो, आय कॅप जे कॅप के कॅप असं आपण डिटर्मिनंट मध्ये लिहितो, आय कॅप जे कॅप के कॅप. आणि इथे ए बारचे कंपोनंट A1 A2 A3 B1 B2 B3 बी बारचे कंपोनंट. 11वीत तुम्हाला माहित आहे फिजिक्स मध्ये हे बरोबर आहे. पण असं का घेतो हे माहित आहे ना, असं घेतो. हे आवाज येतोय का? हा. ए बार असं दिलेलं असेल, बी बार असं दिलेलं असेल, तर दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आपण असा घेतो डिटर्मिनंटने. असं का घेतो, तर जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट घेणार ना यांचा क्रॉस डायरेक्ट असं A1 B1 आय कॅप क्रॉस जे आय कॅप, तर हे 0 येईल. मग हे आय कॅप क्रॉस जे कॅप हे के कॅप येईल, A1 B1 के कॅप. परत हे आय कॅप क्रॉस के कॅप काय येईल, जे कॅप येईल, A1 B3 के कॅप. सिमिलरली इथे हे 0 बार होईल, इथे येईल जे कॅप आय कॅप काय येईल, ते जे कॅप क्रॉस आय कॅप उलट येईल, ते मायनस के कॅप वगैरे. बरोबर. जेव्हा पूर्ण लिहाल तुम्ही ते, तेव्हा ते एक्सपान्शन जे आहे ते एक्सपान्शन कुणाचं असतं, तर ह्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन असतं. हे आपण असं सॉल्व्ह करतो ना, आय कॅप इंटू दिस दिस, जे कॅप मायनस जे कॅप इंटू दिस इंटू दिस, तर ते एक्सपान्शन ह्याचं असतं, म्हणून आपण हे लिहितो. समजलंय का आता? राईट डाऊन 10 नंबर. 9 आणि 10 ला बोला. आता पुढे 11 नंबर, युनिट वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. असा ए बार आणि बी बार असतील दोन वेक्टर, तर ह्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर काढायचा असेल तर तो कसा काढणार? मला अगोदर सांगा, हा ए बार आहे कोणताही एक वेक्टर, ह्याच्या अलॉंग युनिट वेक्टर कसा काढतो आपण एन कॅप? कोणताही एक ए बार वेक्टर आहे, कोणत्याही वेक्टरच्या अलॉंग युनिट वेक्टर कसा घेतो? तो वेक्टर आपण त्याची मॅग्निट्यूड. करेक्ट? अरे बरोबर. आवाज येतोय का तुम्हाला? बघा सांगा बरं आता मला, कोणत्याही वेक्टरच्या अलॉंग युनिट वेक्टर आपण असा घेतो की नाही, तो वेक्टर आपण त्याची मॅग्निट्यूड. बरोबर. आठवलं? मग आता ए बार आणि बी बारला दोघांना परपेंडिक्युलर युनिट वेक्टर काढायचं आहे. मग आता एक तर इथे बघा, ए बार क्रॉस बी बार जर घेतला, ए बार आणि बी बारचा, तर ए बार क्रॉस बी बार हा पण परपेंडिक्युलर असतो आणि बी बार क्रॉस ए बार पण परपेंडिक्युलर असतो. मी लक्षात येतं काय करतोय ते, ए बार क्रॉस बी बार म्हणजे इकडे डायरेक्शन, बी बार क्रॉस ए बार म्हणजे इकडे डायरेक्शन. पण हा ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार दोन्ही परपेंडिक्युलर आहेत यांना. मग याच्या अलॉंग युनिट वेक्टर काय होईल? ए बार क्रॉस बी बारचा अलॉंग ए बार क्रॉस बी बार जो नवीन वेक्टर आहे हा, तो अपॉन त्याची मॅग्निट्यूड. बरोबर आहे की नाही? अपॉन त्याची मॅग्निट्यूड. बरोबर आहे. आणि हा असा जर वेक्टर घेतला बी बार क्रॉस ए बार, तर तो असा होईल. मग आता ए बार क्रॉस बी बार, बरोबर आहे ना, ए बार क्रॉस बी बार, तर इथं हा पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, डायरेक्शन त्याची एक तर अशी असेल किंवा अशी असेल.
बी बार क्रॉस ए बारचा इक्वल कोणता वेक्टर असतो? बी बार क्रॉस ए बारचा इक्वल वेक्टर मायनस असतो की नाही? हे मायनस साईन इकडे जे आहे तेच इकडे देऊ शकता की नाही? म्हणजे जिथं प्लस और मायनस हा वेक्टर आहे ए बार क्रॉस बी बार आणि हा वेक्टर आहे मायनस ए बार क्रॉस बी बार. यस नो? हा वेक्टर ए बार क्रॉस बी बार आणि हा वेक्टर बी बार क्रॉस ए बार किंवा त्यालाच मायनस ए बार क्रॉस बी बार म्हणतो. बी बार क्रॉस ए बारलाच आपण मायनस ए बार क्रॉस बी बार म्हणतो. मग प्लस और मायनस ए बार क्रॉस बी बार आपण दोघांची मॅग्निट्यूड सेमच असते. आपण ती मॅग्निट्यूड केली तर हा काय येतो? युनिट वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू बोथ द वेक्टर्स. समजली की नाही 11 नंबर प्रॉपर्टी? 11 नंबर प्रॉपर्टी समजली का? तुम्ही आन्सर का नाही देत? आवाज येतोय का? सगळ्यांना समजलंय का? ओके, हे लिहून घ्या. आता ए बार क्रॉस बी बार आणि ए बार डॉट बी बारच्या काही दुसऱ्या प्रॉपर्टीज बघूया आपण. तर एम इंटू ए बार क्रॉस बी बार असं असेल तर तुम्ही हे असंही लिहू शकता एम ए बार क्रॉस बी बार और ए बार क्रॉस एम बी बार. आणि हे असं असेल एम इंटू ए बार डॉट बी बार तर तुम्ही ते असंही लिहू शकता एम ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार इंटू एम डॉट एम बी बार. किंवा ते असे लिहू शकता ए बार डॉट बी बार इंटू एम. स्केलरने डॉट किंवा क्रॉस प्रोडक्टला कुठेही कसंही पोस्ट किंवा प्री मल्टिप्लाय करू शकता. पहिली प्रॉपर्टी समजली का? दोन्हीकडे पहिली प्रॉपर्टी समजली. सेकंड, ए बार क्रॉस बी बार प्लस और मायनस सी बार असेल, प्लस और मायनस सी बार ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल दोन वेक्टरची आणि त्याच्याबरोबर ए बारचा डॉट प्रोडक्ट असेल तर तुम्ही असं लिहू शकता हे ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार प्लस और मायनस ए बार क्रॉस सॉरी ए बार क्रॉस बी बार हे प्लस और मायनस ए बार क्रॉस सी बार. प्लस किंवा मायनस काय असेल ते. हे झालं प्री मल्टिप्लिकेशन. हे पोस्ट मल्टिप्लिकेशन पण करू शकता तुम्ही. बी बार प्लस और मायनस सी बार किंवा असं असेल, ठीक आहे, इकडून असेल ए बार तर तुम्ही असंही घेऊ शकता बी बार क्रॉस ए बार प्लस और मायनस सी बार क्रॉस ए बार. हे प्री मल्टिप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ही प्री क्रॉस प्रोडक्ट आणि हा पोस्ट क्रॉस प्रोडक्ट आहे. समजलं का? आणि प्रॉपर्टी कोणती आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. लक्षात आलं का? ही प्रॉपर्टी कोणती आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह. तसं सिमिलरली इथे ए बार डॉट बी बार प्लस और मायनस सी बार असेल तर तुम्ही ते घेऊ शकता ए बार डॉट बी बार प्लस और मायनस ए बार डॉट सी बार. हे झालं प्री मल्टिप्लिकेशन, प्री डॉट प्रोडक्ट. पोस्ट डॉट प्रोडक्ट पण घेऊ शकता बी बार प्लस और मायनस सी बार डॉट ए बार. तर इथे असंही घेऊ शकता बी बार डॉट ए बार प्लस और मायनस सी बार डॉट ए बार. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. लक्षात आलं का? हे डिस्ट्रीब्युटिव्ह. थर्ड, फोर्थ, सॉरी ही सेकंडच आहे. थर्ड असं असेल एम प्लस एन इंटू ए बार तर हे एम ए बार प्लस एन ए बार किंवा ते असे लिहू शकता
एम ए बार प्लस एन ए बार किंवा सॉरी इथे क्रॉस असेल तर एम क्रॉस ए प्लस एन क्रॉस ए आणि सिमिलरली हे इकडे असंही असू शकतं एम प्लस एन डॉट ए बार इज इक्वल टू एम डॉट ए प्लस एन डॉट ए लिहून घ्या. अजून आहेत दोन. फोर्थ अशी असेल ना एम ए बार क्रॉस एन ए एन बी बार एम ए बार क्रॉस एन बी बार. तर हे तुम्ही असं इंटरचेंज पण करू शकता. एन ए बार क्रॉस एम बी बार हे स्केलर्सला इंटरचेंज पण करू शकता किंवा ते असंही लिहू शकता एम एन ए बार क्रॉस बी बार असंही लिहू शकता एम एन ए बार क्रॉस बी बार. सेम आहे इकडे डॉट प्रोडक्ट साठी. एम ए बार डॉट एन बी बार असेल तर एन ए बार डॉट एम बी बार और एम एन ए बार डॉट बी बार. स्केलरने कुठेही कसंही मल्टिप्लाय करू शकता एवढंच म्हणायचं त्यातून. ए बार क्रॉस बी बार होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 बार येईल का? दिस इज रॉंग. प्रसाद मी इथं म्हटलंय का तो डॉट आहे की क्रॉस प्रोडक्ट? ए बार क्रॉस बी बार होल स्क्वेअर हा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय आहे अगोदर? एक वेक्टर आहे ना सरळ असा ए बार आहे हा बी बार आहे या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे ए बार क्रॉस बी बार. त्याचा स्क्वेअर केलाय मी. त्याचं लक्षात येते तुम्हाला? त्याचं काय केलंय मी? स्क्वेअर. मग तो स्क्वेअर मी जर डॉट मध्ये घेतला मग तो क्रॉस प्रोडक्ट आहे की डॉट प्रोडक्ट? मी अजून सांगितलंय का स्क्वेअर केलाय. स्क्वेअर केलाय म्हणजे सेल्फ मल्टिप्लिकेशन केलंय. यस नो? मग ते डॉटने केलंय का क्रॉसने केलंय माहित आहे का तुम्हाला? नाही. म्हणून लगेच प्रेडिक्शन देऊ शकतो का आपण? नाही. मग मी डॉटने घेतलं असं. आता हे डॉटने घेतलं ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. जसं मी ए बार डॉट ए बार घेऊ शकतो की नाही? हे ए बारचा स्क्वेअर लिहू शकतो ना मी. ए बारचा स्क्वेअर म्हणजे ए बार डॉट ए बार. पण ए बार डॉट ए बार काय येतो रे पुढे? सेल्फ डॉट प्रोडक्ट काय येतो? ए स्क्वेअर. बरोबर? ए स्क्वेअर. मग आता बघा इथे हे ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बार होल स्क्वेअर इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. येतंय की नाही? आता पुढे काय येणार? हे डॉट प्रोडक्ट. आता हे तर सांगितलं ना ए बार होल स्क्वेअर इज इक्वल टू ए बार डॉट ए बार म्हणजे ए स्क्वेअर. मग हे म्हणजे हे आहे ए बार डॉट ए बार म्हणजे असं लिहिलं. आता पुढे काय लिहिता येईल? ए स्क्वेअर म्हणजे हे आहे ना. करेक्ट? करेक्ट. उत्तर द्या मला. बोलत नाहीत आज जास्त. झोपलेत की काय? ए बार क्रॉस बी बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. करेक्ट आहे. मग ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड काय असते? ए बी साइन थिटा त्याचा स्क्वेअर. मग या तीनही टर्मचा स्क्वेअर हे असं होतं की नाही? ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा याचाही स्क्वेअर याचाही आणि याचाही. यस नो? मग आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा म्हणजे मग आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू 1 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे? मग आता हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर तसंच ठेवलं मायनस हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे ए बी कॉस थिटा होल स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बी कॉस थिटा म्हणजे ए बार डॉट बी बारच्या बाबतीत काय असतं? ए बार डॉट बी बार म्हणजे ए बी कॉस थिटा असतं की नाही? ए बी कॉस थिटा म्हणजे ए बार डॉट बी बारचा स्क्वेअर. दिस इज लॅग्रेंज आयडेंटिटी. याला काय म्हणायचं? हे जे प्रूव्ह केलंय आता आपण ही आहे लॅग्रेंज आयडेंटिटी. म्हणजे काय? ए बार क्रॉस बी बार होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बारचा होल स्क्वेअर. म्हणजे ए बार क्रॉस बी बारचा स्क्वेअर क्रॉस प्रोडक्टचा स्क्वेअर हा कुणाच्या इक्वल असतो? त्यांच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअरच्या प्रोडक्ट मधून डॉट प्रोडक्टचा स्क्वेअर सबट्रॅक्ट केलेला असतो. लक्षात ठेवा.
ही लॅग्रेंज आयडेंटिटी एमसीक्यू साठी खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं का? लॅग्रेंज आयडेंटिटीचं प्रूफ सहित समजली. आणि ही लक्षात ठेवा, तुमच्या शॉर्ट नोट मध्ये ही लॅग्रेंज आयडेंटिटी खूप प्रकर्षाने जाणवली पाहिजे. म्हणजे लक्षातच ठेवायचं काय, क्रॉस प्रोडक्टचा स्क्वेअर हा कुणाच्या सबट्रॅक्शनच्या इक्वल असतो, त्यांच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट मायनस त्यांचा डॉट प्रोडक्टचा स्क्वेअर. आता कसं लक्षात ठेवायचं तुम्ही ठरवा. राईट डाऊन दिस प्रूफ. हे रेफरन्स फॉर्म्युला हे कसं लिहिलंय ते प्रूव्ह करायला येत नाही ते कुठे, पण भविष्य काळात समजायला पाहिजे. आता याच्यानंतर व्हेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आणि व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल. व्हेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. वेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय असतो, समजा हा पॅरलेलोग्राम आहे, हा ए बार हा बी बार, ए सी बी असं लिहिलं मी. पॅरलेलोग्राम हा आहे ए बार आणि हा आहे बी बार. तर याचा वेक्टर एरिया जो येतो असा येतो वेक्टर एरिया इकडे, हा बी बार इथे लिहितो मी. तर हा वेक्टर एरिया जो दाखवतात तो हे ए बार क्रॉस बी बार घेतात. मतलब वेक्टर एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार और ए बी साइन थीटा इंटू एन कॅप. थीटा इज अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. दोन ऍडजसंट वेक्टर आहेत, ऍडजसंट म्हणजे कोइनिशियल आहेत, हे ऍडजसंट साइडचे अलॉंग, त्यांचा हा क्रॉस प्रोडक्ट घेतला. पॅरलेलोग्राम आहे, क्रॉस प्रोडक्ट घेतला म्हणजे मी ज्या फ्लोअरवर उभा आहे त्या पॅरलेलोग्रामचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो वरती येईल असा. समजलं वेक्टर एरिया. तर तो वेक्टर एरिया असा घेतात ए बी साइन थीटा इंटू एन कॅप और ए बार क्रॉस बी बार. प्रॅक्टिकली त्याचं ऍप्लिकेशन बघा इथे. समजा इथे पी क्यू आर एस जर हा पॅरलेलोग्राम असेल, याचा वेक्टर एरिया जर काढायचा असेल तर तो असा येतो बघा. एक तर पी क्यू बार क्रॉस पी एस बार, और हे बघा मी डायरेक्शन अशी देतोय पी क्यू बार क्रॉस पी एस बार. तिथे राईट हँडेड ट्रिपलेट फॉलो झालं पाहिजे. और असंही राईट हँडेड ट्रिपलेट असं बघा, हे दोन जर घेतले तर क्यू आर बार क्रॉस क्यूपी बार, क्यू आर बार क्रॉस क्यूपी बार. इथे राईट हँडेड ट्रिपलेट फॉलो केली, बोटांच्या उजव्या हाताच्या राईट हँडेड ट्रिपलेट म्हणजे उजव्या हाताच्या बोटांच्या टोकाच्या दिशेत फिरवायचं. काय येईल हे, एस आर बार का क्यू आर बार, काय येईल ते सांगा. आर व्हर्टेक्सच्या बाबतीत और आर एस बार क्रॉस. आवाज येतोय का तुम्हाला? अरे आवाज येतोय का माझा? म्हणजे आर एस बार क्रॉस. मला कॉल आला होता का? अच्छा आर एस बार, बाकीचे बोला ना. आर एस बार क्रॉस आर क्यू बार. आता एस व्हर्टेक्सच्या बाबतीत सांगा मला. और एस व्हर्टेक्सच्या बाबतीत राईट हँडेड ट्रिपलेट फॉलो झालं पाहिजे. राईट हँडेड ट्रिपलेट बोटांच्या टोकांच्या दिशेत सांगा ना, सांगा लवकर. एस आर बार क्रॉस कसं येईल प्रसाद? बोटांचं, माझा उजवा हात बघा ना, त्याच्या बोटांच्या टोकांच्या दिशेत फिरवायचं असं. एस पी बार क्रॉस एस आर बार. करेक्ट. आता इथे सांगू शकताय फॉर सी व्हर्टेक्स. सांगा लवकर. सीबी बार क्रॉस सीए बार का सीए बार क्रॉस सीबी बार? करेक्ट. समजलंय का सगळ्यांना? हे वेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम लिहून घ्या. ही पण साईडला फिगर काढा, याने आणखी क्लिअर होईल तुम्हाला.
बघ आता ट्रायंगल एरिया सॉरी वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल तर इथे सुद्धा राईट हँडेड ट्रिपलेट फॉलो झाली पाहिजे प्रत्येक व्हर्टेक्सच्या बाबतीत ए बी सी इथे कसं घेतलं होतं एबीसीडी वेक्टर एरिया ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट किंवा ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट किंवा ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट किंवा ह्या व्हर्टेक्सच्या बाबतीत ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट डीए क्रॉस डीसी बरोबर आहे. दरवेळेस तुम्ही पण कागदावर बघायचं उजवा हात घ्यायचा बोटाच्या टोकांच्या दिशेत फिरवायचं. हे बघा ना बोटाच्या टोकांच्या दिशेत ह्या व्हर्टेक्सवर हात घ्यायचा असा फिरवायचा ह्या व्हर्टेक्सवर हात घ्या असा फिरवा ह्या व्हर्टेक्सवर घ्या असा फिरवा ह्या व्हर्टेक्सवर घ्या असा हात फिरवा. समजलं का सगळ्यांना राईट हँडेड ट्रिपलेट फॉलो झालं पाहिजे. मग इथे पण तसंच करायचं हे असं फिरवायचं इथे हात पकडायचा असं फिरवायचं इथे हात पकडायचा असं फिरवायचं बरोबर आहे. मग आता हे असं घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल हा क्रॉस प्रोडक्ट सॉरी हा वेक्टर एरिया करेक्ट वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू आता इथं हाफ घेतात मात्र कारण मल्टिप्लाय काय करतात हाफ ऑफ एबी बार क्रॉस एसी बार एबी बार क्रॉस एसी बार और काय येणार हाफ ऑफ ह्या व्हर्टेक्स साठी बीसी बार क्रॉस बीए बार और हाफ ऑफ या व्हर्टेक्स साठी असं सीए बार क्रॉस सीबी बार करेक्ट सीए बार क्रॉस सीबी बार. तर हा झाला त्याचा क्रॉस प्रोडक्ट. आता इथे सॉरी वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल हे अजून सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल बघा इज इक्वल टू हाफ ऑफ. आता यातलं कोणतंही एक सिम्प्लिफाय करून बघूया कुठलंही एक ठीक आहे. आता समजा हे बघितलं सिम्प्लिफाय करून किंवा हे बघितलं किंवा हे बघितलं ठीक आहे हे सिम्प्लिफाय करूया सीए बार. तर सीए बार म्हणजे काय रे सीए बार म्हणजे काय समजा सीए बार क्रॉस सीबी बार तर सीए बारचं मिनिंग काय होतं त्याचा पोझिशन वेक्टर सांगा सीए बारचा पोझिशन वेक्टर ए बार मायनस सी बार बरोबर की नाही ए बार मायनस सी बार क्रॉस सीबी बार काय होणार सी बार यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला परत हे ए बार क्रॉस बी बार. आता पुढे ह्या ए बारचा आणि बी बारचा घेतला एकदा ए बारचा आणि सी बारचा पण याला मायनस साईन आहे हा प्लस साईन आणि मायनस साईनचं प्रोडक्ट मायनस होईल ए बार क्रॉस सी बार. आता परत हे सी बारने ह्या दोघांनाही मल्टिप्लाय केलं सी बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट पण मायनस साईन मायनस सी बार क्रॉस बी बार. आता पुन्हा या दोघांचा मायनस मायनस काय होईल प्लस सी बार क्रॉस सी बार करेक्ट. मग हाफ ऑफ ए बार क्रॉस बी बार तसंच. आता हे दोन्ही साईन आपण प्लस प्लस करून घेऊया काय होईल हे प्लस केलं तर याला कुणी रिप्लेस करता येईल ए बार क्रॉस सी बार हा जर असा असेल ए बार क्रॉस सी बार असा असेल तर हा सी बार क्रॉस ए बार त्याला उलटा असेल फक्त डायरेक्शन अशी असेल बरोबर आहे की नाही. मग हे किंवा याला मायनस साईन दिलं तर याला प्लस द्यावं लागेल पण हे दोघं रिप्लेस करू शकतो आपण यस नो. मग आता हे जेव्हा इंटरचेंज करतो तेव्हा हे साईन जातं हे ए बार क्रॉस सी बार तर सी बार क्रॉस ए बार इंटरचेंज केलं की साईन जातं. हे तर शिकलो की नाही क्रॉस प्रोडक्टच्या डेफिनेशन मध्ये. म्हणजे इथं काय होईल प्लस सी बार क्रॉस ए बार. सगळ्यांच्या लक्षात आलंय का हे ज्यांच्या आलं नाही त्यांनी लक्षात ठेवा क्रॉस प्रोडक्ट मध्ये हे इंटरचेंज केले की साईन बदलतं सिंपल गोष्ट हे इंटरचेंज केले की साईन बदलतं. प्लस हे काय होणार प्लस मायनस केल्यावर आणि सेल्फ क्रॉस प्रोडक्ट काय असतो 0 बार. हे आता शिकलो आपण. मग आता हे हाफ ऑफ हे बघा हे ए बी प्लस हे सिक्वेन्स लिहूया बी सी प्लस सी ए
दिसतंय ना, ए बी बी सी सी ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार प्लस सी बार क्रॉस ए बार. तुम्ही यातला कोणताही घ्या, जसं मी हे सिम्प्लिफाय केलं, तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं तरी हेच मिळणार, हे सिम्प्लिफाय केलं तरी फायनल स्टेप हीच मिळेल. समजलंय का तुम्हाला? हा एक तर असा लिहितात किंवा याच्यापैकी एक घेतात. लिहून घ्या क्रॉस वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल. दिस इज वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल, दिस इज ऑल्सो वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल. राईट नाव